श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, तसेच कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं आहे, कोणत्या पदार्थांचं चुकूनही सेवन करायचं नाही आहे, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, तसेच या मौनी अमावास्येचं महत्त्व काय, या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय हे करायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:43 ते सकाळी 5:23 असणार आहे. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये स्नानही करायची आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी काय करायचं आहे. तर आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं. जर या दिवशी शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा, नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नानही करायचं आहे. या दिवसाला मौनी म्हणतात. म्हणूनच दिवसभर किंवा कमीत कमी आंघोळ आणि पूजा केल्यानंतर तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर शांत राहणं अशक्य असेल तर वाईट बोलणं टाळावं. मौनी अमावास्येला तीळ, गूळ, उबदार कपडे, अन्न, धान्य आणि बूट दान करणं शुभ मानलं जातं. यावर्षी रविवार आहे म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा. तसेच लाल वस्तूंचं आपल्याला दान हे करायचं आहे. या दिवशी मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. या दिवशी आपल्याला आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. तसेच ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधित समस्या असतील किंवा ज्या दाम्पत्याने जन्मानंतर लगेचच मूल गमावलं असेल, अशा दाम्पत्याने 5, 7, 11 लिटर दूध दान करावं. हे दूध जे आहे ते तुम्ही रोगी व्यक्ती असतील किंवा कन्या असतील त्यांना दान केल्याने अधिक पुण्य फळ प्राप्त होतं. हे दान केल्यामुळे आपले संतान निरोगी राहते आणि त्यांचं आयुष्य देखील वाढतं.
तसेच व्यवसायामध्ये नुकसान होत असेल किंवा कारखान्यामध्ये कायम काही ना काही अपघात होत असतील तर अशा लोकांनी आवर्जून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे, तसेच पक्ष्यांना दाणे टाकावे. त्याचबरोबर शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे व्याधी झाली असेल तर अशा लोकांनी मुंग्यांच्या वारुळावर 1 पाव गूळ चढवावे. तसेच अमावास्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित असते, म्हणून या दिवशी बजरंगबलीच्या फोटोसमोर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. हनुमान चालिसाचं पठण करून झाल्यानंतर तो दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कलह होणार नाही याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे. तसेच अमावास्येच्या दिवशी आपल्या दारावर एखादा गरीब आला, भिक्षुक आला तर त्याला रिकामी हाती पाठवू नका. त्याला एखादी गोड वस्तू दान द्यावी. असं केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. घराची स्वच्छता करण्याकरता झाडू आणि केरसुनी ही सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर पडली, त्यासोबत अलक्ष्मी देखील आली. केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत आणि गाढव हे तिचे वाहन आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्तारण केले जाते. अलक्ष्मी ही दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानली जाते. अलक्ष्मी घरात येऊ नये, त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. अमावास्येला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यामुळे अमावास्येच्या दिवशी चुकूनही नवीन झाडू किंवा केरसुनी खरेदी करून घरी आणू नये. या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यामुळे माता लक्ष्मी ही रुष्ट होते. तसेच या दिवशी जर आपल्याकडे कोणी झाडू मागायला आलं तर चुकूनही आपल्याला द्यायचं नाही, कारण झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जर आपल्याकडनं झाडू दिला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाते. तसेच अमावास्येचा संबंध हा पितरांशी जोडला गेला असतो, त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पूजेचं साहित्य खरेदी करून आपल्या घरी आणायचं नसतं. जर पूजेचं साहित्य आपण चुकून या दिवशी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही वाढू शकते. शुभ कार्यामध्ये अडचणी ह्या निर्माण होऊ शकतात. तसेच अमावास्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये, यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते. याचा संबंध जो आहे तो पितरांशी जोडला जातो. अमावास्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात. तसेच अमावास्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या काळामध्ये नकारात्मकता अधिक प्रमाणात असते. तसेच मकर संक्रांतीला सूर्याच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या काळात सुद्धा नकारात्मकता वाढली असते, म्हणूनच या काळामध्ये चुकूनही आपल्याला तेलाने मालिशही करायची नाही आहे. अमावास्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये. धन धान्याचा संबंध हा लक्ष्मी देवीशी असतो, त्यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावास्येच्या काळात धान्य कणिक आणल्यामुळे आपल्याला त्याचा कोणताही लाभ भेटत नाही. ते धान्य पितरांना समर्पित होतं, कारण अमावास्येला पितरांचं श्राद्धविधी केलं जातं. म्हणूनच आपल्याला या काळामध्ये चुकूनही धान्य किंवा कणिक खरेदी करून आपल्या घरी आणायचं नाही आहे. तसेच आपल्या घरातील तांदूळ, साखर आणि मीठ हे कोणालाही अमावास्येच्या दिवशी चुकूनही देऊ नका, कारण त्या लक्ष्मी स्वरूप असतात. या वस्तू आपल्या घरामध्ये संपण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवा. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणालाही दूध किंवा दही द्यायचं नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं दूध किंवा दही दिलं गेलं तर आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते. अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. म्हणून या दिवशी चुकूनही कोणत्याही मुक्या प्राण्याला आपल्याला त्रास हा द्यायचा नाही. त्या उलट त्यांना भाकरी, बिस्किट हे यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी कोणी जर तुम्हाला जेवायला घरी बोलवलं तर चुकूनही कोणाच्याही घरी जाऊन जेवण करू नका. तसेच अमावास्येच्या दिवशी जर तुम्हाला कोणी पांढरी मिठाई दिली तर चुकूनही खाऊ नका, कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या तोंडावर तर प्रत्येकजण गोड बोलतं, पण तीच लोकं आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंतत असतात आणि या पांढऱ्या मिठाईमध्ये फारच लवकर तंत्रमंत्र क्रिया ह्या केल्या जाऊ शकतात.
तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार हा करायचा नाही. कोणत्याही प्रकारचे मांस, मटण, मदिराचं सेवन हे करायचं नाही. जर अमावास्येच्या दिवशी आपण मांसाचं सेवन केलं तर त्यामुळे व्यक्तीसमोर संकटाचा डोंगर हा उभा राहतो. अमावास्येला दारू पिऊ नये असं करणाऱ्या व्यक्तीला त्याचे वाईट फळ भोगावे लागतात. त्या व्यक्तींना संतती त्रास देखील होऊ शकतो. अमावास्येच्या दिवशी सिगरेट, विडी देखील ओढू नये असं करणाऱ्याच्या घरी दारिद्र्य नांदू लागतं आणि धनसंपत्ती हळूहळू नष्ट होते. तसेच चिकन, मटण, मासे पण अमावास्येला चुकूनही सेवन करू नका. असं केल्याने तुम्हाला वारंवार अडचणींना सामना करावा लागेल. प्रत्येक कामात तुम्हाला फक्त अपयशच मिळेल. तसेच अमावास्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही केली जाते. म्हणून या दिवशी चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. तसेच कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही, कारण वांगंसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. तसेच आपल्याला कोबी, मुळा यासारख्या भाज्यांचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला डांगर आपल्या घरी घेऊन यायचा नाही आहे. तो कापायचा सुद्धा नाही किंवा त्याची भाजी बनवून आपल्याला खायची सुद्धा नाही आहे. अमावास्येची रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असते असे मानले जाते. म्हणून रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा स्मशानभूमीजवळ जाऊ नका. मौनी अमावास्या हा संयमाचा दिवस आहे. म्हणून घरात संघर्ष, वादविवाद किंवा कोणाचाही अपमान करणे टाळा. तर या काही चुका आहेत. त्याचबरोबर या काही भाज्या ज्या चुकूनही आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी सेवन करायच्यात नाही आहेत. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट, विघ्न, दारिद्र्य हे येऊ शकतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.